ऑगस्ट 1945 आणि 9 ऑगस्ट 1945 3 दिवसांच्या आत अमेरिकेनं जपानवरती 2 अणुबॉम्ब टाकले आणि 6 वर्षांपासून सुरू असलेलं दुसरं महायुद्ध संपलं. अमेरिकेच्या हल्ल्यानं खचलेल्या जपानच्या राजानं अमेरिकेसमोर बिनशर्त शरणागती पत्करली. पण राजानं शरणागती पत्करली आहे ही बातमी वेगवेगळ्या देशांमध्ये लढणाऱ्या जपानी सैनिकांना खूप उशिरा कळली होती. त्यामुळे कुणी युद्ध संपल्याच्या एका वर्षानं, कुणी 2, कुणी 5, कुणी 10 तर कुणी 12 वर्षांनी आत्मसमर्पण केलं. पण या सगळ्यात एक सैनिक असा होता जो शेवटपर्यंत सरेंडर करायला तयार नव्हता. वरून आदेश येईपर्यंत लढत राहायचं, सरेंडर करायचं नाही किंवा स्वतःला संपवायचंही नाही. ह्या ऑर्डर्स हा सैनिक तब्बल 29 वर्ष फॉलो करत होता. एवढी वर्ष तो शत्रूवर गनिमी काव्यानं हल्ला करत होता. जंगलातली नारळं, केळी, किडे आणि प्राण्यांचं मांस खाऊन जिवंत राहत होता. सुरुवातीची काही वर्ष त्यानं आपल्या साथीदारांसोबत काढली. नंतर त्यांनी साथ सोडल्यानंतर उरलेला काळ तो एकटाच राहिला. त्याला शोधल्यानंतर समजवण्याचा खूप प्रयत्न झाला, पण त्यानं कोणाचाही ऐकलं नाही. शेवटी 29 वर्षांनी त्याला लढण्याची ऑर्डर देणाऱ्या कमांडिंग जनरलनं स्वतः येऊन सरेंडर करण्याचे आदेश दिले. तेव्हाच या सैनिकानं त्याचं शस्त्र खाली ठेवलं. फक्त एका ऑर्डरवर आपल्या देशासाठी 29 वर्ष लढा देणाऱ्या या सैनिकाचं नाव होतं सेकंड लेफ्टनंट हिरो ओनोडा, ज्याला नंतर द लास्ट सामुराई असं म्हटलं गेलं. पण हा हिरो ओनोडा होता कोण? तो तब्बल 29 वर्ष एकटा कसा लढत राहिला? अखेर त्याने शरणागती कशी पत्करली? जपानच्या या लास्ट समुराईची थरारक स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ. नमस्कार, मी दिव्या आणि तुम्ही पाहताय बोलभिडू. इम्पेरियल जॅपनीज आर्मी, जपानच्या प्रसिद्ध सामुराई योद्ध्यांच्या तत्वावर आधारित असलेलं हे सैन्य 1867 ते 1945 दरम्यान जगातल्या सगळ्यात शक्तिशाली आणि शिस्तबद्ध सैन्यापैकी एक मानलं जायचं. मरण आलं तरी शरणागती पत्करायची नाही, हे या सैनिकांचं मूळ तत्व होतं. हे सैन्य प्रचंड देशाभिमानी आणि लढायला चिवट होतं. 1942 साली 23 वर्षांचा हिरो ओनोडा हा तरुण मुलगा या सैन्यात सामील झाला. लहानपणापासून हुशार, चिकित्सक आणि सुदृढ असलेल्या ओनोडाला जपानच्या सैन्यात गोरिला वॉरफेअर म्हणजेच गनिमी कावा या युद्धनीतीचं ट्रेनिंग देण्यात आलं. पुढे त्याला सैन्यात गुप्तचर अधिकारी हे पद मिळालं. तो काळ दुसऱ्या महायुद्धाचा होता. त्यावेळी फिलिपिन्स या देशावरती जपानचा ताबा होता. पण अमेरिका फिलिपिन्सवरती हल्ला करू शकतो अशी बातमी आली. त्यामुळे हा हल्ला रोखण्यासाठी 26 डिसेंबर 1944 ला जपाननं आपलं सैन्य फिलिपिन्समध्ये पाठवलं. ओनोडा हा या सैन्याचा भाग होता. तो फिलिपिन्सच्या लुबांग बेटावर गेला. तिथे जपानचे काही सैनिक आधीपासून तैनात होते. ओनोडा याला तिथे सैन्यात सेकंड लेफ्टनंट हे पद देण्यात आलं. त्यावेळी मेजर योशिमा तानिगुची हे ओनोडाच्या तुकडीचे कमांडिंग ऑफिसर होते. त्यांनी त्याच्या तुकडीला स्ट्रिक्ट ऑर्डर्स दिले होते. एक दिवस आम्ही तुम्हाला नक्की घ्यायला येऊ, तोपर्यंत तुम्ही लढत राहायचं, सरेंडर करायचं नाही आणि स्वतःला संपवायचंही नाही. ओनोडा यानं शेवटपर्यंत या ऑर्डर्सचं पालन केलं. अमेरिकेनं फेब्रुवारी 1945 मध्ये लुबांगवरती हल्ला केला. अमेरिकेचं सैन्य विमानातून बेटावरती उतरलं. त्यांनी एका पाठोपाठ एक जपानी सैनिकांना संपवायला सुरुवात केली. मृत्यूचा हा थरार पाहून काही जपानी सैनिकांनी स्वतःहून सरेंडर केलं. पण ओनोडा यानं हार मानली नाही. तो युईची अकात्सू, शोईची शिमाडा आणि किन्शीची कोझुका या 3 सैनिकांसोबत बेटावरच्या जंगली भागात गेला. त्याने तिथून गनिमी काव्यानं युद्ध लढायला सुरुवात केली. हे चौघं अचानक जंगलातून बाहेर यायचे आणि अमेरिकेच्या सैनिकांवरती हल्ला करायचे. पण दिवसेंदिवस अमेरिकेचा हल्ला तीव्र होत होता. शेवटी अमेरिकेनं जपानच्या हिरोशिमा आणि नागासाकी या शहरांवरती अणुबॉम्ब टाकल्यानंतर जपानचा राजा हिरोहितो यानं शरणागती पत्करली आणि युद्ध संपलं. त्यानंतर जपाननं ज्या ज्या देशांवरती ताबा मिळवला होता ते सगळे देश स्वतंत्र झाले. सोबतच तिथले जपानी सैनिकही युद्ध थांबवून जपानला परत यायला लागले. यात फिलिपिन्समध्ये असलेल्या जपानी सैनिकांचाही समावेश होता. आपल्या राजानं सरेंडर केलंय ही बातमी ज्या ज्या सैनिकांपर्यंत पोहोचली त्यांनी सरेंडर केलं. पण ओनोडा यांच्यासारखे काही सैनिक असे होते ज्यांच्यापर्यंत ही बातमी पोहोचली नव्हती. त्यांच्यापर्यंत ही बातमी पोहोचवण्यासाठी अमेरिकेच्या सैनिकांनी ऑक्टोबर 1945 मध्ये जपान सरकारकडून सैनिकांना देण्यासाठी हजारो पॅम्पलेट्स तयार करून घेतले. हे पॅम्पलेट्स विमानानं फिलिपिन्सच्या जंगलात फेकले गेले. हे पॅम्पलेट जंगलातल्या ज्या सैनिकांपर्यंत पोहोचले त्यांनी लगेच अमेरिकेच्या सैन्यासमोर सरेंडर केलं. हे पॅम्पलेट ओनोडा यांच्याही हाती लागलं होतं. पण आपण अमेरिकेकडून पराभूत होऊ शकतो हे त्याला मान्यच नव्हतं. शिवाय अमेरिकेकडे एवढ्या मोठ्या प्रमाणात विध्वंस करणारा अणुबॉम्ब आहे याची कल्पना सुद्धा त्याला नव्हती.
हे पॅम्पलेट म्हणजे अमेरिकेची एक खेळी आहे असं ओनुडा याला वाटलं. त्यामुळे त्यानं याकडे दुर्लक्ष करून आपले हल्ले सुरूच ठेवले. ओनुडा याच्यासोबत युईची अकात्सू, शोईची शिमाडा आणि किन्शीची कोझुका असे एकूण 4 जण गनिमी काव्यानं या बेटावरच्या गावांवरती हल्ला करायचे. हे गावकरी अमेरिकेसाठी काम करत असतील या भावनेनं ते गावकऱ्यांची पिकं जाळायचे, त्यांचं धान्य चोरायचे, त्यांची मोठी जनावरं चोरायचे, कधी कधी तर त्यांचा जीवही घ्यायचे. यामुळे त्रासलेल्या गावकऱ्यांनी फिलिपिन्सच्या राजाकडे तक्रारही केली होती. पण हे चौघं कोणाच्याच हाती लागले नाहीत. अशी 4 वर्ष गेली. हळूहळू त्यांच्यातल्या एकेकाचा धीर खचायला लागला. सगळ्यात आधी युईची अकात्सू याला आपल्या राजानं सरेंडर केल्याची बातमी खरी वाटायला लागली. ओनुडानं त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, पण त्यानं ऐकलं नाही. शेवटी सप्टेंबर 1949 मध्ये अकात्सू ग्रुपमधून वेगळा झाला आणि मार्च 1950 मध्ये त्यानं आत्मसमर्पण केलं. पण तो गेल्यानंतर उरलेल्या तिघांनी त्यांचे हल्ले चालूच ठेवले. आता या तिघांना परत बोलवण्यासाठी जपानच्या सरकारनं प्रयत्न सुरू केले. 1952 ला जपानच्या सरकारनं युद्धाच्या काळात लुबांग बेटावर पाठवलेल्या आणि परत न आलेल्या सैनिकांच्या घरच्यांचे फोटो आणि त्यांनी लिहिलेली पत्र विमानातून जंगलात टाकली. सरकारनं मेगाफोन्स लावून युद्ध संपल्याचं जाहीर केलं. पण ओनुडा याचा अजूनही विश्वास बसत नव्हता. अमेरिका हे सगळं त्यांच्या कुटुंबाला ओलीस ठेवून करत आहे असंच त्याला वाटत होतं. यामुळे या तिघांपैकी कोणीही सरेंडर केलं नाही. हे तिघे जंगलात राहत असताना तब्येतीची फार काळजी घ्यायचे. त्यांनी सामुराई ट्रेनिंग घेतलेलं असल्यानं जंगलात कसं वावरायचं हे त्यांना चांगलंच माहिती होतं. त्यांनी सहज उभ्या करून लपवता येतील अशा झोपड्या बनवल्या होत्या. स्वतःची आणि परिसराची स्वच्छता राखण्यासाठी त्यांनी झोपडीपासून काही अंतरावर लॅटिन पीट म्हणजे शौच खड्डे बनवले होते. खड्ड्यातून रोगराई बाहेर पसरू नये म्हणून ते त्यावर नारळाच्या झाडाचं मोठं पान अंथरायचे. ते रोज दात घासायचे, अंघोळ करायचे. ते रोज नारळाचं पाणी, केळी, चोरून आणलेल्या मोठ्या जनावरांचं मांस, चोरून आणलेले तांदूळ हे खाऊन आपलं पोट भरायचे. पण त्यांना हे नेहमीच मिळायचं असंही नाही. कधी कधी त्यांना जंगलातली छोटी जनावरं आणि किडेही खावी लागायची. पण या सगळ्यात त्यांनी आपली शिस्त कधीच मोडू दिली नाही. अशी 7 वर्ष गेली. 1952 नंतर जपान आणि फिलिपिन्सच्या सैन्यानं या तिघांना शोधण्यासाठी लुबांगच्या जंगलात एकत्र शोध मोहीम आखली. पण ओनोडा आणि त्याचे साथीदार गनिमी काव्यात पारंगत होते. ते अशा प्रकारे लपायचे की शोधायला आलेल्या सैन्याला सापडायचेच नाहीत. पण एक दिवस पिकाला आग लावायला गेलेल्या शिमाडा याच्या पायात स्थानिकांनी मारलेली गोळी लागली. त्यानंतर ओनोडा यानं त्याला उचलून आपल्या गुहेत नेलं. आपल्या जवळचा चाकू गरम करून शिमाडाच्या पायातली गोळी काढली आणि त्याच्यावर जंगलातल्या औषधांनी उपचार केले. काही दिवसांनी शिमाडा बरा झाला. पण 7 मे 1954 ला फिलिपिन्सच्या सैनिकांसोबत झालेल्या चकमकीत तो मारला गेला. यानंतर ओनोडा आणि कोझुका हे दोघेच उरले. 1945 नंतर सलग 27 वर्ष हे दोघं एकमेकांच्या सोबत राहिले. देशासाठी लढायचं म्हणून आयुष्यातली सर्वात महत्त्वाची वर्ष त्यांनी जंगलात घालवली. पण 19 ऑक्टोबर 1972 ला स्थानिक पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत कोझुका सुद्धा ठार झाला. अशा प्रकारे आता ओनोडा एकटाच राहिला. त्याने एका इंटरव्ह्यू मध्ये सांगितलंय की कोझुकाच्या मृत्यूनंतर तो खूप एकटा पडला होता. घनदाट जंगलात आजूबाजूला शत्रूचं सैन्य असताना एकट्यानं राहणं खूप अवघड होतं. पण अशाही परिस्थितीत ओनोडा याने जीवाची पर्वा न करता देशासाठी असलेलं आपलं कर्तव्य पार पाडलं. कारण त्याला अजूनही वाटत होतं की आपला देश अमेरिकेच्या विरोधात लढतोय. दरम्यान फिलिपिन्सच्या सैनिकांनी कोझुकाचा मृत्यू झाल्याची बातमी जपानला कळवली. अशा प्रकारे आता फक्त ओनोडा हा एकमेव सैनिक जंगलात लढतोय हे स्पष्ट झालं. तेव्हापासून ओनोडा याची चर्चा जपानमध्ये सुरू झाली. एक सैनिक 27 वर्षांपासून देशासाठी लढतोय ही बातमी जपानमध्ये पसरायला लागली. सोबतच ओनोडा 23 वर्षांचा असतानाचा त्याचा फोटोही जपानच्या टीव्हीवर दाखवण्यात आला. या बातम्या जपानच्या एका ट्रॅव्हलर पर्यंत पोहोचल्या. त्याचं नाव नोरियो सुझुकी. तो हिम्मान नावाच्या शोधात देश विदेशात फिरायचा. ओनोडा याची स्टोरी ऐकून त्यानं त्याचा शोध घेण्याचं ठरवलं. सुझुकी हा 16 फेब्रुवारी 1974 ला ओनोडा याचा शोध घेण्यासाठी लुबांगच्या जंगलात पोहोचला. 4च दिवसांनी म्हणजेच 20 फेब्रुवारीला सुझुकी जंगलातल्या एका झाडाखाली बसला असता तिथे जुनाट सैनिकी कपडे घातलेला, हातात जुन्या बनावटीची रायफल घेऊन उभा असलेला एक माणूस त्याच्या समोर येऊन उभा राहिला. सुझुकीनं ओनोडा याचा फोटो टीव्हीवरती पाहिला होता. हा माणूस म्हणजे ओनोडाच आहे हे त्यानं ओळखलं. ओनोडाला पाहताच सुझुकी दोन्ही हात वर करून उभा राहिला. त्यानं हळूच विचारलं, लेफ्टनंट हिरो ओनोडा का? समोरून काहीच उत्तर आलं नाही. सुझुकी पुन्हा म्हणाला, तुम्ही लेफ्टनंट हिरो ओनोडा का?
हा प्रश्न ऐकून ओनोडा यानं हातातली बंदूक सैल केली. त्यानं सुझुकीला वरून खालपर्यंत निरखून पाहिलं आणि हो असं उत्तर दिलं. यावर मी शत्रू नाही, मी जपानीच आहे, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवू शकता, असं सुझुकी म्हणाला. सुझुकीकडे खरंच कोणतंही शस्त्र नव्हतं, त्यामुळे ओनोडा यानं त्याच्यावर विश्वास ठेवला. ओनोडा 2 वर्षांपासून कोणाशीच बोलला नव्हता. तो सुझुकीशी बोलायला लागला. सुझुकीनं ओनोडा याला युद्ध केव्हाच संपल्याचं समजावून सांगितलं, पण अजूनही ओनोडाचा विश्वास बसत नव्हता. आपला देश अजूनही अमेरिकेशी लढत असणार, तो अमेरिकेसमोर झुकणार नाही. जोपर्यंत मला माझे सिनियर्स ऑर्डर्स देत नाही, तोपर्यंत मी युद्ध संपलं हे मान्य करणार नाही, असं ओनोडा यांचं म्हणणं होतं. शेवटी सुझुकी यानं ओनोडा याला ऑर्डर देणाऱ्या कमांडिंग मेजरचं नाव लिहून घेतलं. रात्रभर सोबत राहिल्यानंतर दुसऱ्या दिवशी सुझुकीनं ओनोडा जिवंत आहे हे जपानच्या सरकारला दाखवण्यासाठी त्याच्यासोबत एक फोटो काढला आणि तो जपानला निघून गेला. सुझुकीनं जपानमध्ये जाऊन ओनोडाला ऑर्डर देणारे कमांडिंग मेजर योशिमा तानिगुची यांचा शोध घेतला. योशिमा हे त्यावेळी एक पुस्तक विक्रेते म्हणून काम करत होते. सुझुकीनं त्यांना तसंच जपान सरकारी अधिकाऱ्यांना ओनोडाचा फोटो दाखवून त्याच्याबद्दल सगळं काही सांगितलं. ही गोष्ट ऐकल्यानंतर 9 मार्च 1974 ला सुझुकी, कमांडिंग मेजर योशिमा तानिगुची आणि जपानी सरकारचे काही प्रतिनिधी लुबांगाच्या जंगलात पोहोचले. त्यांनी ओनोडाचा शोध घेतला. ओनोडा यांना कमांडिंग मेजर योशिमा तानिगुची यांना पाहता क्षणी ओळखलं आणि त्यांना सॅल्यूट केलं. शेवटी तानिगुची यांनी ओनोडा याला युद्ध संपलं असून जपाननं सरेंडर केलं आहे, त्यामुळे आता तूही अमेरिका किंवा फिलिपिन्सच्या अधिकाऱ्यांसमोर सरेंडर हो अशा ऑर्डर्स दिल्या. या ऑर्डर्स ऐकून ओनोडा याला रडू कोसळलं. अखेर 10 मार्चला त्यानं फिलिपिन्स सैन्याच्या रडार बेसवर सरेंडर केलं. त्यानंतर 11 मार्च 1974 ला त्यानं फिलिपिन्सची राजधानी मनिलामध्ये राष्ट्रपती फर्डिनांड मार्कोस यांच्या हातात आपलं शस्त्र देऊन अधिकृतरित्या आत्मसमर्पण केल्याचं जाहीर केलं. ओनोडानं या 29 वर्षात लुबांगच्या जंगलामध्ये अनेक गुन्हे केले होते. त्यानं जवळपास 300 लोकांची हत्या केली होती, 1000 लोकांना गंभीर जखमी केलं होतं, शेतकऱ्यांच्या पिकाला आग लावली होती, शेकडो जनावरं चोरली होती. पण राष्ट्रपती मार्कोस यांनी ओनोडा यानं हे सगळं आपल्या देशासाठी लढताना केलं हे लक्षात घेऊन त्याला माफ केलं. यावेळी ओनोडा याच्याकडून आरिसाका बनावटीची टाईप 99 रायफल, 500 राऊंड अम्युनिशन, ग्रेनेड्स आणि एक खंजीर जप्त करण्यात आली. त्यानं जमा केलेली रायफल अजूनही चालू अवस्थेत होती. ओनोडा या रायफलला रोज स्वच्छ करायचा. त्यानं 28 वर्ष 6 महिने आणि 8 दिवस म्हणजेच एकूण 10,416 दिवस जंगलात काढले होते. ओनोडा जेव्हा जपानमध्ये परतला तेव्हा जपानच्या सरकारने त्याचं एखाद्या हिरोप्रमाणे स्वागत केलं. त्याच्यासाठी मोठा चॅरिटी फंड उभारण्यात आला. त्याला राजकारणात येण्याची ऑफरही देण्यात आली, पण त्याने या सगळ्यांना नकार दिला. त्याने त्याच्यासाठी जमा करण्यात आलेले पैसे लुबांगच्या त्या गावातल्या लोकांना दान दिले ज्याच्यावर त्यानं शत्रू समजून इतके वर्ष हल्ले केले होते. ओनोडा जेव्हा जंगलात गेला होता तेव्हा तो 23 वर्षांचा होता. तो 52व्या वर्षी बाहेर आला. मधल्या 29 वर्षाच्या काळात जपान हा देश खूप बदलला होता, त्यामुळे यासोबत ऍडजस्ट करणं ओनोडा याला फार अवघड गेलं. नंतर तो एका महिलेशी लग्न करून ब्राझीलमध्ये स्थायिक झाला. दरम्यानच्या काळात त्याने जपानच्या लहान मुलांना सर्व्हायव्हल स्किल शिकवण्यासाठी एक शाळाही सुरू केली. उरलेलं आयुष्य समाजकारणात व्यतीत केल्यानंतर ओनोडा याचा वयाच्या 91व्या वर्षी 16 जानेवारी 2014 ला हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाला. मृत्यूनंतरही जपानी लोकांकडून त्याचं नाव मोठ्या अभिमानानं घेतलं जातं. देशासाठी त्यानं आयुष्याचे 29 वर्ष जंगलात घालवले. आपल्या हातून 300 हत्या झाल्या, अनेकांचं आयुष्य उद्ध्वस्त झालं. याबद्दल ओनोडा याला फार वाईट वाटायचं. हे सगळं त्यानं त्याच्या नो सरेंडर माय 30 इयर वॉर या आत्मचरित्रात लिहून ठेवलंय. त्याचं हे पुस्तक त्यावेळी बेस्ट सेलर ठरलं होतं, जे आजही अनेकांना प्रेरणा देतं. जपानमधल्या लोकांनी आजही ओनोडा याची आठवण ठेवली आहे, द लास्ट सामुराई म्हणून.